जगभरातील अनेक देशांवर टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय वर्तुळातून तीव्र पडसाद उमटत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा धक्का दिलाय. चीनमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर 104% इतका मोठा कर लादण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनाने केली आहे. या निर्णयाची व्हाईट हाऊसने पुष्टी केली असून आजपासून हे नवीन शुल्क लागू होणार आहे. अमेरिकेने आधी चीनवर 34% आयात शुल्क लावलं होतं, मात्र आता अमेरिकेने चीनवर लादलेल्या या 34% आयात शुल्कानंतर चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर 34% आयात शुल्क लावण्याची भूमिका घेतली होती. मात्र आता जगात नवं व्यापार युद्ध हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आजपासून नवीन शुल्क आता लागू होणार आहे. ट्रम्प यांनी 50% कर लादण्याची धमकी दिली होती, मात्र आता एक मोठी आकडेवारी समोर येते. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा धक्का दिला. आजपासून नवीन शुल्क दर लागू होणार. संदर्भात चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळानकर आपल्या सोबत जोडले. शैलेंद्रजी, खरं तर आपण पाहतोय ट्रम्प यांनी एक कर संदर्भात जो निर्णय घेतला, जगभरातील अनेक देशांवरती याचा परिणाम झाला. मात्र चीनवरती आधी वेगळे कर लावण्यात आले. आता अमेरिका चीनवर 104% इतका कर लादणार. काय सांगाल यावरती सविस्तर? याचे नेमके आगामी काळात काय परिणाम होऊ शकतात? नाही, मला असं वाटतं की यातनं डोनाल्ड ट्रम्प यांचं जे उद्दिष्ट आहे ते स्पष्ट होतं. त्यांना इतर देशांच्या बाबतीमध्ये हा निर्णय जो आहे ट्रम्प यांचा टॅरिफ वाढवण्याचा हा इतका परिणाम करणारा नाहीये जेवढा चीनच्या बाबतीमध्ये आहे. त्यांचं मूळ उद्दिष्ट आहे चीनला टार्गेट करण्याचं आहे आणि ते होणं स्वाभाविक आहे. अमेरिका आणि चीन यांच्यामधला व्यापार हा साधारणतः $700 अब्ज एवढा प्रचंड मोठा आहे आणि त्यामध्ये $300 अब्जची व्यापार तूट आहे आणि ती व्यापार तूट चीनच्या पक्षामध्ये आहे. चीन हा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस करण्यामध्ये माहिर आहे आणि त्यामुळे हा त्यांना टार्गेट करण्याचा मुख्य उद्देश हा डोनाल्ड ट्रम्पचा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हा एकूणच टॅरिफचा जो सगळा घाट घातला गेलाय तो त्यासाठीच घातला गेलाय. इतर देश याच्यामध्ये यासाठी गोवले गेलेले आहेत की चीन जरी आपल्या वस्तू अमेरिकेला पाठवत असलं तर इतर देशांच्या माध्यमातून देखील रिब्रँडिंग करून चीन आपल्या वस्तू अमेरिकेला पाठवत असतो. मेक्सिकोमधनं चीनीच वस्तू अमेरिकेला जातात, कॅनडातनं चीनी वस्तू अमेरिकेला जातात, व्हिएतनाम कंबोडियामधनं देखील चीनी वस्तूच अमेरिकेला जातात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना याची पूर्ण कल्पना असल्यामुळे ह्या संपूर्ण टॅरिफच्या प्रकरणाचा रोख जो आहे हा चीनवरती आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी किंबहुना केवळ याच अध्यक्षाची असं नाहीये, तर 2000 पासून चीनला टार्गेट करण्याचं किंबहुना चीनमुळे होणाऱ्या नुकसानाच्या संदर्भामध्ये अमेरिका हा अधिकाधिक संवेदनशील आहे. त्यामुळे आता चीनच्या विरोधामध्ये त्यांनी 104% टॅरिफची घोषणा केलेली आहे. मला असं वाटतं की चीन हा निगोशिएशनच्या टर्म्सवरती येईल, पण जर हे निगोशिएशनला आलं नाही तर भारताचा मोठा फायदा होणार आहे हे बघितलं पाहिजे. कारण आता ज्या ज्या वस्तू चीन हा अमेरिकेला निर्यात करत होता आणि आता इम्पोर्ट ड्युटी वाढल्यामुळे त्या वस्तू अमेरिकेला जाणार नाहीत आणि तो भारतामध्ये, ज्याला आपण ट्रेड डायव्हर्सिफिकेशन म्हणतो, या गोष्टीची संधी भारताला मिळेल. त्यामुळे मेक इन इंडिया आत्मनिर्भरला मोठी उभारी मिळण्याची शक्यता आहे. विशेष करून गारमेंटच्या बाबतीमध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती गारमेंट्स हे आता अमेरिकेला निर्यात करू शकू. फूड प्रॉडक्ट्स, ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आपण मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेला निर्यात करू शकू. कारण ही संधी भारताने पूर्णपणे कॅपिटलाइज केली पाहिजे आणि मला असं वाटतं भारत त्या दृष्टिकोनातून ती कॅपिटलाइज करेल. नक्कीच. शैलेंद्रजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल. अमेरिकेने चीनवर आता 104% कर लादण्याचा निर्णय घेतला.